प्रियजन हो, येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रेमळ शुभेच्छा. तुम्ही ठीक आहात ना? आनंदी आहात का? तुम्ही नेहमीच आनंदी असायला हवे, हाच प्रभूचा इच्छा आहे. मी दररोज तुमच्याशी बोलतोय जेणेकरून तुम्ही आनंदी आणि प्रसन्न राहा. जेव्हा आपण वेगवेगळ्या ठिकाणी जातो, आपण तिथेच वचन रेकॉर्ड करून तुम्हाला सांगतो, म्हणजे तुम्ही अशी ठिकाणं पाहिल्यावर आनंदी व्हाल. मग तुम्ही आनंदी व्हायला नको का? हे ठिकाण छान दिसत आहे का? खूपच सुंदर आहे का? आपण ही सगळी ठिकाणं पाहून मनात आनंद मानावा, असं म्हणावं की प्रभू, तू किती सुंदर ठिकाणं निर्माण केले आहे. एक प्रार्थना करा, प्रभू तुझे इच्छा असेल तर हे ठिकाण मला पाहायला मिळू दे. आजच्या दिवशी तुम्हाला माहित आहे का, प्रभूकडे तुमच्यासाठी कोणतं वचन आहे? इस्रायल देशात आसा नावाचा एक राजा यहुदाच्या प्रदेशावर राज्य करत होता. तो आपल्या देशावर राज्य करत होता आणि आपल्या लोकांच्या गरजा भागवत होता. अचानक इथिओपियाचा राजा या देशावर युद्ध करण्यासाठी चालून आला. त्याला हा देश जिंकायचा होता, म्हणून तो 10 लाख सैनिक घेऊन आला. त्याची फौज इतकी मोठी की त्यात 10 लाख सैनिक, त्यांच्यात अनेक रथ. त्याने सगळ्यांना घेऊन युद्धासाठी छावणी उभारली. ही बातमी राजा आसापर्यंत पोहोचली. शेजारच्या देशाचा राजा प्रचंड सैन्य घेऊन आला आहे. 10 लाख लोक आले आहेत. आसाने देश वाचवायला नको का? त्याने लोकांचं रक्षण करायला हवे. त्यांच्याशी लढून जिंकू शकतो का? आपल्याकडे किती सैनिक आहेत? त्याने मोजणी केली, 5,20,000 सैनिक. शत्रूच्या सैन्याच्या निम्मेच सैनिक होते. त्याच्या शत्रूकडे दुप्पट सैन्य. ते प्रचंड सैन्य घेऊन आले. राजा आसाने त्यांच्याशी लढून जिंकू शकत नाही. त्यांचं सैन्य आपल्या सैन्याच्या दुप्पट आहे. आपण त्यांना काहीही केले नाही. आपण आपल्या देश सांभाळत आहोत. त्यांच्या देशावर डोळा ठेवला नाही, युद्ध लादलं नाही, त्रास दिला नाही. पण त्या माणसाने आपलं सैन्य आपल्यावर आणलं आहे. त्याला दुःख झालं, पण त्याला देश आणि लोकांचे रक्षण करावेच लागणार. त्याने परिस्थितीकडे पाहिली, तेव्हा ती नव्हती की आपण लढून जिंकू शकू. तुमचे आयुष्य असेच नाही का? तुम्हाला समस्या आहे का? तुम्ही ते स्वतःच्या ताकदीने करू शकत नाही. समस्या, गरजा, संघर्ष हे कसे शक्य आहे? तुम्ही ह्यामुळे त्रासलेले आहात का? मग आसाने काय केले? त्याने परमेश्वराला हाक मारली. पहा, जेव्हा धोकादायक परिस्थिती आली, त्याने प्रभूला हाक मारली. एक सुंदर प्रार्थना करतो. कोणता प्रार्थना पहा. 2 इतिहास 14 वचन 11. हे परमेश्वरा, सबलांच्या विरुद्ध निर्बलांचे सहाय्य करणारा तुझ्या वाचून अन्य कोणी नाही. हे परमेश्वरा, आमच्या देवा, आम्हाला मदत कर, असे प्रार्थना. हे परमेश्वरा, सबलांच्या विरुद्ध निर्बलांचे सहाय्य करणारा तुझ्या वाचून अन्य कोणी नाही. म्हणजेच ते आपल्यापेक्षा दुप्पट सैन्य घेऊन आले आहेत. त्यांना जिंकण्यास आम्हाला मदत करणे हे तुमच्यासाठी काहीच नाही. तुम्ही फक्त आम्हाला मदत केली तरी पुरेसे आहे. आपण सहज जिंकू. ही एक सुंदर प्रार्थना आहे. आपल्याकडे संपत्ती नाही. आपल्याला कोणी ओळखीचे नाही. मंत्री किंवा आमदार माहीत नाही. प्रभावशाली लोकांशी ओळख नाही. आपण गरीब कुटुंब आहोत. अधिकारात कोणीच माहीत नाही. मग आपण ही समस्या कशी जिंकू? आपल्या विरोधात उभी राहिलेली समस्या इतकी मोठी. तुम्ही विचार करता का? तुमच्याकडे ताकद असो किंवा नसो, स्वतःच्या बळाकडे पाहू नका. देवाच्या सामर्थ्याकडे पहा. तो तुम्हाला मदत करण्यास समर्थ आहे. तो तुमच्या बाबतीत तुम्हाला विजय देऊ शकतो.
तुम्हाला मदत करण्यासाठी कोणी नसेल किंवा तुम्हाला अधिकारात किंवा प्रभावशाली ओळख नसेल. तुम्ही म्हणाल की मला कोणीच माहीत नाही, तरीही त्या बाबतीत चिंता करू नका. परमेश्वर तुमच्या सोबत आहे. तो तुम्हाला मदत करण्यास समर्थ आहे. परमेश्वराने आसाला एक अद्भुत विजय दिला. इतिहासात लिहिलं आहे की त्यांच्या विरोधात आलेले लोक पामले गेले. तोच परमेश्वर आता तुमच्या सोबत आहे. तो तुमच्या सोबत राहील. परमेश्वराकडे म्हणा, प्रभू माझ्याकडे ताकद नाही. आपल्याकडे ही सगळी संकट तोंड देण्यासाठी ना ताकद आहे, ना ओळखी आहेत, ना संपत्ती आहे. पण तू आम्हाला मदत करण्यास समर्थ आहेस. विश्वासाने प्रार्थना करा. जेव्हा देव ते ऐकतो तेव्हा लगेचच त्याच्या हृदयात तुमच्यावर दया येईल. तो तुमच्यासाठी लढेल, विजय देईल, उंचावेल. तुम्ही ज्याची भीती बाळगता ते तो घडू देणार नाही. शत्रूंना तुमच्यावर विजय मिळवू देणार नाही. तुम्ही जिंकणार. तुम्हाला विश्वास आहे का? मग प्रार्थना करा. प्रभू, मी एका कठीण परिस्थितीत आहे. आज जे प्रश्न माझ्यासमोर आहे ते खूप मोठे आहेत. माझ्यात त्यांना पार करण्याची ताकद नाही. आमच्याकडे ना ताकद आहे, ना सामर्थ्य. हे परमेश्वरा, सबलांच्या विरुद्ध निर्बलांचे सहाय्य करणारा तुझ्या वाचून अन्य कोणी नाही. माझ्यासाठी मोठं वाटणारं हे प्रकरण बदलणं तुझ्यासाठी काहीच नाही. माझ्यासाठी एखादं चमत्कार कर. विश्वासाने मी आज चमत्काराची अपेक्षा करतो. येशूच्या नावाने आमेन, आमेन. जीसस रिडीम्ड मराठी ह्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा. दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा.